अखेर नीट यूजी 2026चा निकाल NTA कडून जाहीर करण्यात आलेला आहे. काही की पॉइंट सुद्धा आपल्या निकालासोबत NTA ने जाहीर केलेले आहेत आणि निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे बरेचसे फोन किंवा मेसेज येत आहेत की आमचा हा स्कोर आलेला आहे, आमचा हा ऑल इंडिया रँक आलेला आहे. या रँकला कुठलं कॉलेज मिळेल? MBBS मिळेल, BDS मिळेल, BMS, BHMS, फिजिओथेरपी मिळेल का? इथपर्यंत विद्यार्थी आणि पालकांची सध्या विचारणा चालू झालेली आहे. नेमका महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ काय राहू शकतो? MBBS, BDS, BMS आणि BHMS चा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट हे सगळं विस्तृत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे YouTube चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स अगदी काउन्सिलिंग प्रक्रिया संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करूयात. NTA रिझल्ट सोबत रात्री उशिरा काही की डाटा जो आहे तो आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे, जो विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे की साधारणतः नीट 2026ला किती विद्यार्थी रजिस्टर्ड केलेले होते. तर रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची संख्या होती 22,79,743. प्रत्यक्ष परीक्षेला हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 19,99,895. म्हणजे जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि त्यात क्वालिफाय विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती आहे 11,21,185 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा जी आहे, जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया NTA ने आपल्या स्कोर कार्डवर दिलेला आहे, त्या क्वालिफाईंग क्रायटेरियाला विद्यार्थ्यांनी पार करून आपली जी काही नीट एक्झाम आहे ती क्वालिफाय केलेली आहे. आता क्वालिफाय क्रायटेरिया जो आहे तो कशा प्रकारे आहे आणि क्वालिफाईंग मार्क्स कशा प्रकारे आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. नीट 2026 क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत, जर विद्यार्थी ओपन आणि EWS कॅटेगरीचा असेल तर क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते आहेत 213. आणि जर विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल ओपन आणि EWS सोडून, तो क्वालिफाईंग मार्क्स इथे येतात 177. आणि विद्यार्थी ओपन EWS फिजिकली हँडिकॅप असेल या ओपन EWS मध्ये, तर त्याचा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो 194 आलेला आहे. आता हा क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे? तर हे विद्यार्थी जस्ट नीटला इलिजिबल झालेले आहेत. या मार्क्सच्या वर मार्क्स असणारे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत आणि ते प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. कोणकोणत्या प्रवेश प्रक्रियेमध्ये? MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS यासाठी नीट इलिजिबल असणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. तर ह्या क्वालिफाईंग क्रायटेरियाच्या वर तुमचे मार्क्स आले तर तुम्ही या कोर्सेससाठी इलिजिबल त्या ठिकाणी झालेला आहात. आणि जर याच्यापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही फक्त BPTH किंवा अलाइड कोर्सेस जे आहेत फिजिओथेरपीसह त्या कोर्सेसला तुम्ही फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता. तर हा बेसिक क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे स्टेट कोटा. आणि जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल रिझर्व्ह कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही ऑल इंडिया कोट्याला सुद्धा या क्वालिफाईंग क्रायटेरियासह त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकता. परंतु जर तुम्हाला अदर स्टेट बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, मग ते MBBS असो, BMS असो आणि BDS असो, त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी पार करावा लागतो. म्हणजेच बाहेरच्या राज्यामधील सेमी गव्हर्नमेंट जे काही ओपन स्टेट कोटा राज्य आहेत त्या ठिकाणचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या प्रोसेसमध्ये त्यांच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरून त्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याला 213च्या पुढे मार्क्स असणं गरजेचं आहे. विशेषतः UP MBBS असेल किंवा कर्नाटका BMS साठी बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी, मध्य प्रदेश BMS साठी विद्यार्थी त्या ठिकाणच्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाऊ इच्छित असतील तर मात्र त्यांना ओपनचा क्वालिफाईंग क्रायटेरिया इलिजिबल असणं गरजेचं आहे. कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्हाला स्टेट कोट्यासाठी, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया असते, गव्हर्नमेंट 15% आणि त्याच्यामध्ये डीमचा समावेश असतो, त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो लागू होतो. ऑल इंडिया कोट्यासाठी तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हा झाला बेसिक इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिलेली आहे आणि किती विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत तो सुद्धा डाटा स्टेट वाईज दिलेला आहे. आपण महाराष्ट्र राज्याचा जर बघितला तर महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची संख्या होती 2,22,849.
त्याच्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 2,01,100 आणि क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 1,07,304. मागच्या वर्षीची जर क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर 1,25,727 होते आणि यावर्षी क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या नीटमध्ये आहे 1,07,304 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा क्वालिफाय केलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ही कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की कट ऑफ नेमका किती राहील. ऑल इंडिया रँक नुसार जर आपण बघितला तर महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ जो आहे, कट ऑफचा ट्रेंड जो आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज त्या कॅटेगरीला ऑल इंडिया रँक तितका असेल तर महाराष्ट्रामध्ये तो विद्यार्थी त्या कोर्ससाठी त्या ठिकाणी सेफ असतो. आपण पाहूयात MBBS पासून सुरुवात करूयात. महाराष्ट्र गव्हर्नमेंट MBBSचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी लास्ट ऍडमिटेड विद्यार्थी, एकदम शेवटचा जो विद्यार्थी आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश केलेला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये लास्ट विद्यार्थी जो प्रवेश केलेला आहे त्या विद्यार्थ्याची जी रँक आहे त्या रँकच्या आसपास तुमचा रँक असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सेफ होतात. तशा प्रकारच्या रँक आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. SC कॅटेगरीचा जर विचार केला तर 1,74,550, ST 3,74,587, विजय कॅटेगरी 90,519, NT1 1,28,757, NT2 56,884, NT3 50,765, OBC 48,407, SCBC 67,883, EWS 70,256, ओपन 47,973. हा गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा महाराष्ट्र राज्यातील मागच्या वर्षीचा क्लोजिंग कट ऑफ ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. साधारणतः या ठिकाणी SC ST कॅटेगरी विजय आणि NT जर सोडलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 47,000 ते इकडे 56,000 ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. या रँकच्या आसपास तुमचा रँक असेल किंवा या रँकच्या आत तुमचा रँक असेल तर तुम्ही महाराष्ट्रात गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी सेफ होऊ शकता. त्याच्यानंतर MBBS प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला महाराष्ट्र राज्यामध्ये तर आपण या ठिकाणी बघू शकता रँकच्या बाबतीत. याच्यामध्ये आपण वेदांता पालघर जे हायर फीजचं कॉलेज आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, ते कॉलेज वगळलेलं आहे. ते वगळून मेरिट बेसवरचे जे काही कॉलेजेस आहेत जिथे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते अशा कॉलेजेसचा रँक त्या ठिकाणी क्लोजिंग रँक घेतलेला आहे. SC कॅटेगरी 1,79,469, ST 3,83,069, विजय 1,07,414, NT1 1,46,953, NT2 88,472, NT3 86,205, OBC 88,678, SCBC 88,843, EWS 88,112, ओपन 88,112. कारण EWS ला प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट मध्ये स्पेशल सीट्सचं रिझर्वेशन नसतं, त्यामुळे त्यांना ओपन मधूनच सीट अलॉट केली जाते आणि फीसचे जे काही बेनिफिट आहेत ते त्या ठिकाणी दिलेले असतात. तर साधारणतः रेंज तुम्ही बघू शकता. ओपन EWS, SCBC, त्यानंतर NT2 NT3 यांची जर रेंज आपण बघितली तर साधारणतः रँक जो आहे तो 88,000च्या आत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी NTA ज्या की पॉइंट मध्ये एक चार्ट सुद्धा दिलेला आहे की साधारणतः कोणत्या रँकला किती विद्यार्थी आहेत. साधारणतः 50,000 या ऑल इंडिया रँकला 535 मार्क्स आहेत आणि 1,00,000 रँकच्या आत 493 विद्यार्थी ज्यांचा रँक 493 मार्क्सला साधारणतः 1,00,000 रँक त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच या दरम्यानच म्हणजे 493च्या पुढेच MBBSचा जो काही कट ऑफ आहे तो राहणार आहे. या ठिकाणी एका मार्क्सला सुद्धा बरेचसे विद्यार्थी असलेले सुद्धा पाहायला मिळतात. या वरच्या 2 स्लॉटमध्येच महाराष्ट्राचं MBBSचा कट ऑफ त्या ठिकाणी संपणार आहे. SC ST कॅटेगरी वगळून बाकी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तर या वरच्या 2च कॉलम मध्ये इथेच MBBS कुठेतरी आपलं संपणार आहे. म्हणजेच 493 ते 535 च्या दरम्यानच महाराष्ट्र राज्याचा MBBSचा त्या ठिकाणी कट ऑफ राहणार आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा. म्हणजे 493 पर्यंत एवढा खाली येणार नाही, परंतु बेसिक 1,00,000 रँक जो आहे तो 493 ला आहे आणि 50,000 रँक जी आहे ती 535 ला आहे. तुम्ही ऑल इंडिया रँक नुसार त्या ठिकाणी कम्पेअर करू शकता.
आता पाहूयात महाराष्ट्र राज्यातील बीडीएसचा मागच्या वर्षीचा क्लोजिंग रँक. एससी कॅटेगरी 2,11,219, एसटी 5,53,208, विजे 3,66,840, NT1 2,07,502, NT2 1,89,331, NT3 2,01,116, ओबीसी 1,47,645, एससीबीसी 1,70,685, ईडब्ल्यूएस 1,02,027, ओपन 1,15,594. या रँकला, ऑल इंडिया रँकला महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी गव्हर्नमेंट बीडीएसचं कॉलेज त्या ठिकाणी मिळालेलं होतं. आता प्रायव्हेट बीडीएस कॉलेजचा जर आपण विचार केला तर एससी कॅटेगरी 5,10,994, एसटी 7,60,813, बीजे 5,04,801, NT1 5,51,242, NT2 5,09,113, NT3 5,07,427, ओबीसी 5,13,364, एससीबीसी 5,63,058, ईडब्ल्यूएस 5,08,424, ओपन 5,08,424. पुन्हा ईडब्ल्यूएस आणि ओपनचा या ठिकाणी सारखाच आहे. ईडब्ल्यूएस साठी प्रायव्हेटला सीटचं रिझर्वेशन नसतात. माझ्याकडून आकडे थोडे पुढे मागे होऊ शकतात, त्यामुळं स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेत चला आणि आपला रँक कुठल्या याच्यात बसतोय, त्या ठिकाणी कुठल्या कोर्सच्या याच्यात आपला रँक मॅच होतोय हे सुद्धा बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यानुसार तुमचं पुढचं प्लॅनिंग जे आहे ते त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर पुढं BAMS गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला, साधारणतः इकडे जर बघितलं तर 5 लाखाची रेंज असलेली आपल्याला पाहायला मिळते. फक्त एसटी कॅटेगरी ही 7 लाखापर्यंत गेली आहे, 7,60,000पर्यंत, परंतु बाकी सगळ्या कॅटेगरी ज्या आहेत त्या 5 लाखाच्या रेंजमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर 5 लाखाच्या रेंजपर्यंत मार्क्स किती आहेत जर आपण बघितलं तर या ठिकाणी 5,03,25, म्हणजेच तुम्हाला 325च्या पुढं मार्क्स असतील तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बीडीएस साठी त्या ठिकाणी सेफ आहेत. एसटी कॅटेगरी अगदी 7 लाखापर्यंत जाते. एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 275च्या पुढे असतील तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तुमचा सहज बीडीएसला प्रवेश त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं BAMS सुद्धा पाहूया आणि BHMS सुद्धा पाहणार आहोत. BAMS जर आपण विचार केला गव्हर्नमेंट कॉलेजचा, एससी कॅटेगरीचा जर आपण विचार केला 3,34,180, एसटी 5,82,640, विजे 1,82,239, NT1 2,52,910, NT2 2,42,296, NT3 4,80,580, ओबीसी 3,49,220, एससीबीसी 3,09,840, ईडब्ल्यूएस 2,38,583, ओपन 1,70,605. या रेंजमध्ये तुमचा ऑल इंडिया रँक तुमच्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये BAMS गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो. BAMS प्रायव्हेट कॉलेज क्लोजिंग रँक जर आपण बघितलं, एससी कॅटेगरी 5,32,364, एसटी 7,17,047, विजे 5,09,283, NT1 5,06,416, NT2 5,07,271, NT3 5,14,821, ओबीसी 5,18,443, एससीबीसी 5,14,002, ईडब्ल्यूएस 5,26,734, ओपन 5,26,734. 5 लाख ते 5,26,000 याच्या दरम्यान तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये BAMS साठी त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी जात आहात. कारण यावर्षी काही कॉलेजेस सुद्धा वाढू शकतात, प्लस 1-2 मायनस मार्क्स जे आहेत +1 +- त्याच्यामध्ये राहू शकतो. परंतु साधारणतः तुमचा 5 लाख ते 5,26,000च्या आसपास रँक असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये BAMS साठी सेफ राहू शकता. साधारणतः किती 5 लाखाला जर विद्यार्थी बघितला तर इथे सुद्धा तुम्ही 325 मार्क्स असतील तुमचे तर महाराष्ट्रामध्ये तुमचा BAMS ला कुठे ना कुठे त्या ठिकाणी नंबर लागेल 325. आणि एसटी कॅटेगरीचा पुन्हा या ठिकाणी साधारणतः 275च्या पुढे विद्यार्थी असेल तर महाराष्ट्रामध्ये BAMS ला कुठे ना कुठे त्या विद्यार्थ्याचा नंबर लागू शकतो. 325च्या खाली मार्क्स असतील तर तुम्ही महाराष्ट्रासह अदर स्टेटचा सुद्धा एक ऑप्शन त्या ठिकाणी घेऊन चला. कर्नाटकचे रजिस्ट्रेशन आजपासून चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना
कर्नाटकामध्ये BMS करायचं आहे, महाराष्ट्रात नंबर जर नाही लागला तर कर्नाटकामध्ये BMS करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कर्नाटका BMS अशा प्रकारे जर मेसेज केला तर बाकी डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी पाठवले जातील. पुढे जाऊयात. BHMSचा जर आपण विचार केला महाराष्ट्र राज्यामध्ये, तर मागच्या वर्षीचा क्लोजिंग ऑल इंडिया रँक जो आहे तो काय होता? SC 5,18,891, ST 8,35,539, VJ 7,06,829, NT1 5,08,749, NT2 4,89,688, NT3 5,04,958, OBC 5,12,300, SCBC 5,05,588, EWS 4,01,325, ओपन 5,35,821. हा महाराष्ट्र राज्यातील एकच सध्याच्या घडीला BHMS कॉलेज आहे. यावर्षी एक कॉलेज येण्याची शक्यता आहे, परंतु एकच कॉलेज मागच्या वर्षी होतं, तर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे, क्लोजिंग रँक. BHMSचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजचा, तर SC कॅटेगरी 9,24,617, ST 1,12,68,014, VJ 8,54,906, NT1 10,87,364, NT2 88,000, या ठिकाणी 8,84,039, NT3 7,27,800, OBC 8,98,939, SCBC 10,30,151, EWS 8,45,467, ओपन 8,45,467, अशा प्रकारे राहिलेला आहे. अगदी शेवटला एक कॉलेज आलेलं होतं BHMS, अगदी शेवटला. संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया जवळजवळ त्या ठिकाणी संपलेली होती, परंतु एक कॉलेज साई होमिओपॅथी कॉलेज भिवंडी या ठिकाणचं, त्याचं खूप उशिरा त्या ठिकाणी सिंगल कॉलेजसाठी राऊंड झालेला होता. त्यामुळं जे विद्यार्थी एकदम कमी मार्क्सला होते आणि कुठेच त्यांचा नंबर लागलेला नाही आणि विद्यार्थ्यांनी इकडे अप्लाय केलेलं होतं साई होमिओपॅथी कॉलेजसाठी, तर अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हा जो रँक आहे तो एकदम ऑल इंडिया रँक जो आहे एकदम 10 लाख 12 लाख 8 लाख इथपर्यंत जस्ट इलिजिबल पर्यंत त्या ठिकाणी टच झालेला होता. याच्यामध्ये तुम्ही थोडेसे मार्क्स वाढवून घेऊ शकता, कारण हे कॉलेज जे आहे एकदम राऊंडच्या शेवटी त्या ठिकाणी आलेलं होतं. परंतु या रँकच्या आसपास असेल तर BHMSचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही विचार करू शकता. हे स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेचा आपण सांगतोय मेरिटचा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया कोटा आणि अदर स्टेट सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. NTAने रँकचे स्लॉट सुद्धा आपल्याला दिलेले आहेत की ह्या रँकला किती मार्क्स त्या ठिकाणी आहेत. जवळपास 15 लाख रँक पर्यंत त्यांनी या ठिकाणी चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला रँक कुठं बसतोय आणि हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्लोजिंग रँक, याच्याशी तुम्ही रँक मॅच करून तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं कट ऑफ मंत्र हे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑल कॉलेजेसमध्ये सगळे मागच्या वर्षीचे जे काही कॉलेज वाईज कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.